In last lecture, we complete how to write chemical equation. Today now we study how balancing chemical equation. गेल्या पाठामध्ये आपण रासायनिक समीकरणांचे लेखन कसे करायचे याच्या पायऱ्या पाहिलेल्या आहेत. आता आपण समीकरण कसे संतुलित करावे हे पाहणार आहोत. बॅलेन्सिंग अ केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. कंप्लीट द टेबल असाइड ऑन द बेसिस ऑफ द इक्वेशन 9. समीकरण 9च्या आधारे बाजूचा तक्ता भरा. समीकरण 9 हे पान नंबर 33वर दिले आहे. AgNO3 प्लस NaCl AgCl प्लस NaNO3. या समीकरणाच्या आधारे हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. इट इज सीन दॅट द नंबर ऑफ आयटम्स ऑफ द एलिमेंट्स in the reactants in this equation is same as the number of atoms of those elements in the products. या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकामधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितामधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकीच आहे असे दिसते. Such an equation is called a balanced equation. अशा समीकरणाला संतुलित समीकरण असे म्हणतात. And if the number of atoms of each element is not the same on the two sides of an equation, it is called an unbalanced equation. जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण असे म्हणतात. आता उदाहरणार्थ AgNO3 प्लस NaCl गिव्ह राइज टू AgCl प्लस NaNO3. या समीकरणामध्ये दोन्ही बाजूला मूलद्रव्यांच्या अणू संख्या समान आहे का ते पाहू. संतुलित समीकरण म्हणजे समीकरणामध्ये दोन्ही बाजूला मूलद्रव्यांच्या अणू संख्या जर समान असेल तर त्या समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. आणि जर अणुसंख्या समान नसेल तर त्या समीकरणाला असंतुलित समीकरण म्हणतात. ते आपण एका उदाहरणाद्वारे पाहू. AgNO3 plus NaCl give rise to AgCl plus NaNO3. ड्रॉ दिस टेबल. या पद्धतीने तक्ता तयार करून घ्या. आता या समीकरणामध्ये दोन्ही बाजूला अणुसंख्या कशी मोजायची. इथं डावीकडून उजवीकडे पहा. Ag इथं अणुसंख्या 1 आहे. ही समीकरणाची डावी बाजू आहे. ही समीकरणाची उजवी बाजू आहे. दोन्ही बाजूला अणुसंख्या मोजा. तक्ता करत असताना एकूण किती आडव्या रेषा आखायच्या हे कसं ठरवावे तर पहिल्यांदा समीकरणामध्ये किती मूलद्रव्य आहेत ते पहा. Ag1, नायट्रोजन 2, ऑक्सिजन 3, सोडियम 4 आणि क्लोरीन 5. 5 मूलद्रव्य आहेत. त्यामुळे आडव्या ह्या 5 रेषा आखून घ्याव्यात. यानंतर मूलद्रव्यांची अणुसंख्या मोजा डावीकडे आणि उजवीकडे. डावीकडे Ag 1 आहे, उजवीकडे 1 आहे. या पद्धतीने टेबलमध्ये रिॲक्टंट्स लेफ्ट साईड Ag1 अँड इन राईट साईड Ag1. दोन्ही बाजूला Agची अणुसंख्या 1 आहे म्हणून इथं 1 लिहिला, उजव्या बाजूला 1 लिहिला. देन नायट्रोजन इन लेफ्ट साईड 1, हिअर राईट 1 अँड इन लेफ्ट साईड नायट्रोजन असो 1, सो राईट हिअर 1. नायट्रोजन डाव्या बाजूला 1 आहेत म्हणून इथं 1 लिहिला, उजव्या बाजूला इथं 1 आहे म्हणून इथं 1 लिहिला. देन ऑक्सिजन इन लेफ्ट साईड 3, so write here 3 and in right side oxygen 3, so write 3. ऑक्सिजन डाव्या बाजूला 3 आहेत म्हणून इथे 3 लिहिले, उजव्या बाजूला ऑक्सिजन इथं 3 आहेत म्हणून इथे 3 लिहिले. देन काउंट सोडियम ॲटम इन लेफ्ट साईड हिअर 1, so write 1 and in right side
सोडियम also 1, so write here 1. डाव्या बाजूला सोडियमचे अणू 1 आहेत, मी तर 1 लिहिला. उजव्या बाजूला सोडियमचे अणू 1 आहे, मी तर 1 लिहिला. देन क्लोरीन इन लेफ्ट साइड 1, so write here 1, and in right side chlorine 1, so write here 1. तर अणू संख्या कशी मोजायची. इथं सोडियम 1 म्हणजे इथं हा 1 असतो, म्हणजे लिहिला जात नाही म्हणून सोडियम 1. नायट्रोजन 1 इथं हा 1 लिहिला असतो. ऑक्सिजन 3 हा अंक अणूंची संख्या दाखवतो म्हणून ऑक्सिजन 3. सोडियम 1, क्लोरीन 1, Ag1, Cl1, Na1, N1, ऑक्सिजन 3. तक्ता बघा. Ag दोन्ही बाजूला 1 1 आहेत म्हणजे समान आहेत, अणुसंख्या समान आहे. नायट्रोजन डाव्या बाजूला 1 उजव्या बाजूला 1, अणुसंख्या समान आहे. ऑक्सिजन डाव्या बाजूला 3 उजव्या बाजूला 3, अणुसंख्या समान आहे. सोडियम डाव्या बाजूला 1 आहे उजव्या बाजूला 1 आहे म्हणजे अणुसंख्या दोन्ही बाजूला समान आहे. क्लोरीन डाव्या बाजूला 1 उजव्या बाजूला 1, दोन्हीकडं समान आहे. म्हणजे हे समीकरण संतुलित आहे. दिस रिॲक्शन इज नोन ॲज बॅलन्स्ड इक्वेशन. देन स्टडी हाऊ टू बॅलन्स अनबॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन. स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. फर्स्ट वी टेक वन एक्झाम्पल. सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड गिव्ह राइज टू सोडियम सल्फेट प्लस वॉटर. सोडियम हायड्रॉक्साईड अधिक सल्फ्युरिक ॲसिड यांच्यापासून सोडियम सल्फेट आणि पाणी तयार होते. हे समीकरण आपल्याला संतुलित करायचे आहे. स्टेप फर्स्ट, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड इक्वेशन. दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून पुन्हा लिहा. सोडियम हायड्रॉक्साईड फॉर्म्युला NaOH प्लस सल्फ्युरिक ॲसिड प्लस H2SO4 गिव्ह राइज टू सोडियम सल्फेट फॉर्म्युला Na2SO4 प्लस वॉटर प्लस H2O. जे शाब्दिक समीकरण दिलेले असते त्यांना शाब्दिक समीकरण लिहा. शाब्दिक समीकरणावरून पहिल्या पायरीमध्ये रेणुसूत्रांचा वापर करून या पद्धतीने समीकरण लिहून घ्यावे. देन स्टेप सेकंड, चेक वेदर द इक्वेशन 10 इज बॅलन्स्ड ऑर नॉट बाय कम्पेअरिंग द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द व्हेरियस एलिमेंट्स प्रेझेंट ऑन दी टू साइड्स ऑफ द इक्वेशन. समीकरण 10 हे संतुलित आहे की नाही हे तपासण्यासाठी समीकरणांच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करा. अणूंची तुलना करण्यासाठी पुन्हा या पद्धतीने टेबल तयार करा. रिॲक्टंट्स लेफ्ट साइड, प्रॉडक्ट्स राईट साइड, एलिमेंट, नंबर ऑफ ॲटम्स अँड नंबर ऑफ ॲटम्स इन राईट साइड. फर्स्ट Na समीकरण लिहून घ्या. NaOH प्लस H2SO4 Na2SO4 प्लस H2O. समीकरणाची डावी बाजू आहे, समीकरणाची उजवी बाजू आहे. डाव्या बाजूला हे रिॲक्टंट आहेत NaOH आणि H2SO4. उजव्या बाजूला हे प्रॉडक्ट आहेत, उपाद्य आहेत Na2SO4 प्लस H2O. तर हे दोन्ही बाजूला अणुसंख्या समान आहे की नाही आपल्याला पाहायचं आहे. राईट द नेम ऑफ एलिमेंट्स Na, देन O, देन H अँड S. या समीकरणामध्ये एकूण 4 प्रकारचे मूलद्रव्ये आहेत. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन अँड सल्फर. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर 4 प्रकारचे मूलद्रव्ये आहेत. ते आपण इथे 4 आडवे कॉलम तयार करा आणि त्यामध्ये लिहा. जेवढ्या प्रकारचे मूलद्रव्ये असतील तेवढ्या प्रकारच्या आडव्या ओळी तयार करून घ्याव्या. NaOH आणि S.
दोन्हीकडे अणुसंख्या आपल्याला मोजायची आहे. इन लेफ्ट साइड Na1, इन प्रोडक्ट्स राइट साइड Na2. देन ऑक्सिजन O, ऑक्सिजन इथे 1 आणि हा ऑक्सिजन 4, एकूण 5. इकडे ऑक्सिजन 4 आणि हा 1, 4 आणि 1 5. हायड्रोजन 1 आणि हे 2, एकूण 3. इन राइट साइड हायड्रोजन 2. देन सल्फर इन लेफ्ट साइड 1, इन राइट साइड सल्फर 1. पुन्हा बघा सोडियम डाव्या बाजूला 1 आहेत, उजव्या बाजूला सोडियम 2 आहेत. ऑक्सिजन डाव्या बाजूला हा 1 आणि हे 4, एकूण 5 आहेत. आणि उजव्या बाजूला ऑक्सिजन 4 आणि 1 5 आहेत. हायड्रोजन डाव्या बाजूला 2 आणि 1 3, आणि उजव्या बाजूला हायड्रोजन हे 2. उजव्या बाजूला सल्फर 1 आहे आणि डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला सल्फर 1 आहे. तक्त्याचे निरीक्षण केल्यानंतर सोडियम दोन्ही बाजूला समान नाही आहेत. डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला 2 आहेत. ही अणुसंख्या समान नाही. ऑक्सिजन डाव्या बाजूला 5 आहेत, उजव्या बाजूला 5 आहेत, म्हणजे अणुसंख्या समान आहे. हायड्रोजन डाव्या बाजूला 3 आहेत, उजव्या बाजूला 2 आहेत, म्हणजे अणुसंख्या समान नाही आहे. सल्फर डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला 1 आहे, अणुसंख्या समान आहे. या समीकरणामध्ये सोडियम आणि हायड्रोजन ही आपल्याला अणुसंख्या संतुलित करावी लागणार आहे. स्टेप 3. It is convenient to start balancing an equation from the compound which contains the maximum number of atoms. Moreover, it is convenient to first consider that element in this compound which has unequal number of atoms on the two sides. समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचे असते. तसेच या संयुगातील ज्या मूलद्रव्यांचे अणू 2 बाजूंना असमान असतील त्या मूलद्रव्यांचा विचार प्रथम करणे सोयीचे असते. समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत, म्हणजे या समीकरणामध्ये आता आपल्याला सोडियम आणि हायड्रोजन आपल्याला संतुलित करायचे आहेत. सोडियम या संयुगामध्ये Na2SO4 या संयुगामध्ये एकूण अणुसंख्या 4 5 6 7 आहेत. इथं H2SO4 अणुसंख्या 4 5 6 7 आहेत. ज्या संयुगामध्ये अणुसंख्या जास्तीत जास्त आहे त्या संयुगातील अणू पहिल्यांदा संतुलित करण्यासाठी घ्यावा. आणि इथं दोन्ही संयुगामध्ये अणुसंख्या समान आहे. तर H2SO4 हायड्रोजन आपल्याला संतुलित करायचं आहे. या संयुगामध्ये एकूण 7 अणुसंख्या आहे. इथं देखील Na2SO4 अणुसंख्या एकूण 7 आहे. त्यामुळे दोन्ही संयुगामध्ये अणुसंख्या समान आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कोणतेही मूलद्रव्य संतुलित करण्यासाठी निवडू शकता, हायड्रोजन किंवा सोडियम. प्रथम आपण Na2SO4 या संयुगाची निवड करू. या संयुगातील मूलद्रव्यापैकी सोडियमच्या अणुसंख्या 2 बाजूंना असमान असल्याने संतुलनासाठी सोडियमची निवड करा. हे लक्षात ठेवा की अणुसंख्येचे संतुलन करताना संयुगाचे सूत्र बदलून चालत नाही. तर सोडियमच्या अणूचे संतुलन कसे करावे? नंबर ऑफ सोडियम ॲटम्स, सोडियमच्या अणूंची संख्या. इन द रिॲक्टन्स, अभिकारकात NaOH सोडियमचे अणू किती आहेत? इन द प्रॉडक्ट्स, उत्पादितामध्ये सोडियमचे अणू किती आहेत? सुरुवातीला initially to balance
तर सुरुवातीला NaOH मध्ये सोडियमचे अणू किती आहेत? 1 आहेत. हा एक इथं लिहिला. उत्पादितामध्ये सोडियमचे अणू किती आहेत? इथं 2 आहेत. इथं 2 लिहिले. आता आपल्याला ही समीकरणाची डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. डाव्या बाजूला सोडियमचे अणू 1 आहेत, उजव्या बाजूला 2 आहेत. म्हणून डाव्या बाजूला आपल्याला सोडियमचे अणू संतुलित करावे लागणार आहेत. इकडं या बाजूला देखील 2 अणू असणे आवश्यक आहेत. म्हणून टू बॅलन्स हे संतुलन करताना हा एक आहे असा लिहावा, हे 2 आहे असे खाली लिहावेत. इकडं 2 होण्यासाठी या 1ला आपल्याला 2 गुणावे लागेल, गुणिले 2. आता हा जो 2 आहे हा आपण डाव्या बाजूला सहगुणक म्हणून लिहिणार आहोत. तो असा लिहावा. म्हणजे हे सहगुणक येत असताना आपल्याला संयुगामध्ये सूत्र बदलून चालणार नाही. तर NaOH हा 2 डाव्या बाजूला हा सहगुणक म्हणून इथं लिहावा. 2NaOH प्लस H2SO4 Na2SO4 प्लस H2O. इथं Na 2 झाले आणि Na इथं 2 झाले. हे सोडियमच्या अणुसंख्या दोन्ही बाजूला समान झाली. लक्षात ठेवा, हा 2 सहगुणक म्हणून इथं लिहावा. या पद्धतीने लिहू नये. हा 2 इथं लिहायचा नाही, तर तो सहगुणक म्हणून या ठिकाणी लिहावा या पद्धतीने. 2NaOH प्लस H2SO4 गिव्ह राईज टू Na2SO4 प्लस H2. आता पुन्हा दोन्ही बाजूला अणुसंख्या समान आहे का पाहू. पुन्हा मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. NaOH आणि S. पुन्हा दोन्ही बाजूला अणुसंख्या लिहा. Na2 डाव्या बाजूला 2 झाले, उजव्या बाजूला 2 झाले. ऑक्सिजन 2 आणि 4 6 झाले. उजव्या बाजूला ऑक्सिजन 4 आणि हा 1 5 झाले. हायड्रोजन 2 आणि हे 2 4. हायड्रोजन हे 2. सल्फर 1 सल्फर 1. हा जो सहगुणक आहे हा संयुगातील प्रत्येक मूलद्रव्याला लागू असतो, सोडियमला, ऑक्सिजनला आणि हायड्रोजनला. तेव्हा सोडियम 2 ऑक्सिजन 2 हायड्रोजन 2. हा जो अंक असतो हा सोडियमच्या अणुसंख्या दाखवतो. Na2 सल्फर 1 ऑक्सिजन 4. आता पुन्हा टेबलचं निरीक्षण करा आणि संतुलित आहेत का बघा अणुसंख्या. Na2 इकडे 2 अणुसंख्या समान आहे. ऑक्सिजन इथं 6 आहेत, इथं 5 आहेत, म्हणजे ऑक्सिजनचे अणू संतुलित नाही आहेत. हायड्रोजन इथं 4 आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे हायड्रोजन संतुलित नाहीत. सल्फर 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे सल्फरचे अणू संतुलित. म्हणजे आपल्याला ऑक्सिजन आणि हायड्रोजन पुन्हा संतुलित करावे लागतील. तर हे आता संतुलित करण्यासाठी हायड्रोजनची निवड करू. प्रथम हायड्रोजनचे अणू संतुलित करू. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन. पुन्हा या पद्धतीने तक्ता तयार करा. इन द रिॲक्टन्ट्स म्हणजे 2NaOH आणि H2SO4. यामध्ये हायड्रोजनचे अणू किती आहेत ती संख्या इथं लिहिणार आहोत. इन द प्रोडक्ट्स उत्पादितामध्ये म्हणजे Na2SO4 H2O या उत्पादितामध्ये हायड्रोजनचे अणू किती आहेत ते इथं लिहिणार आहोत. सुरुवातीला हायड्रोजन
NaOH मध्ये हायड्रोजन 2 आहेत आणि H2SO4 मध्ये हायड्रोजन 2 आहेत. एकूण झाले 4. उत्पादितामध्ये हायड्रोजन झाले 2. आता हे 2 आहे असे इथं लिहिले, हे 4 आहेत असे लिहिले. आता इकडं 4 आहेत म्हणजे इकडं पण 4 व्हायला पाहिजेत, मग इथं 2 न गुणावे लागतील. गुणिले 2. तर हे जे 2 आपण गुणले आहेत हे आपण उजव्या बाजूला गुणलेले आहेत, समीकरणाच्या उजव्या बाजूला. तेव्हा हे हा 2 सहगुणक हा उजव्या बाजूला लिहावा. समीकरण असे होईल 2NaOH प्लस H2SO4 Na2SO4 हा 2 सहगुणक लिहित असताना सहगुणक म्हणून इथं लिहावा 2H2O. तर समीकरण संतुलित आहे का पाहू. Na 2 आहेत, ते Na 2 झाले. ऑक्सिजन 2 आणि हे 4 6. ऑक्सिजन हे 4 आणि हे 2 6. हा सहगुणक लिहिलेला 2 हा दोन्हीलाही लागू असणार आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनला. बे 2 4 आणि बे 1 बे, तेव्हा 6 झाले. हायड्रोजन 2 आणि 2 4, हायड्रोजन बे 2 4. सल्फर 1 आणि तर सल्फर 1. त्या समीकरणामध्ये दोन्ही बाजूला अणुसंख्या आता समान झालेली आहे, त्यामुळे या समीकरणाला आपण संतुलित समीकरण म्हणणार आहोत. दिस इक्वेशन इज नोन ॲज बॅलेन्स्ड इक्वेशन. हे समीकरण पुन्हा आपण लिहिणार आहे पायरी क्रमांक 5 मध्ये. अशा प्रकारे पायरीने एकेका मूलद्रव्याच्या अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी योग्य त्या अभिकारक उत्पादिताला योग्य तो सहगुणक लावून असंतुलित रासायनिक समीकरणापासून संतुलित समीकरण मिळवतात. In this way, a balanced equation is obtained from an unbalanced equation. In this way, a balanced equation is obtained from an unbalanced equation by applying proper factors to appropriate reactant or product so as to balance the number of each element in steps. आणखी एक उदाहरण पाहू. N2 plus H2 गिव्स टू NH3. नायट्रोजन वायू आणि हायड्रोजन वायू यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन NH3 अमोनिया हा वायू तयार होतो. पायरी पहिली, स्टेप फर्स्ट, दिलेले समीकरण पुन्हा लिहा. स्टेप फर्स्ट, रिराईट द गिवन इक्वेशन ॲज इट इज. दिलेले समीकरण आहे तसे पुन्हा लिहा. N2 plus H2 गिव्स टू NH3. In step second, write the number of atoms of each element in the unbalanced equation on both sides of equation. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अणूंच्या संख्येची तुलना करा. तुलना करण्यासाठी पुन्हा या पद्धतीने टेबल तयार करून घ्या. एलिमेंट टेबल तयार करत असताना समीकरणातील मूलद्रव्ये किती प्रकारचे मूलद्रव्ये आहेत ते पहा. नायट्रोजन आणि हायड्रोजन दोनच प्रकारचे मूलद्रव्ये आहेत, म्हणून इथं या आडव्या 2 ओळी आखून घ्या. एलिमेंट नायट्रोजन आणि हायड्रोजन, मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. नायट्रोजन आणि हायड्रोजन. नेक्स्ट कॉलम, नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट्स. अभिकारकामध्ये असणाऱ्या अणुसंख्या मोजून इथं लिहा. अभिकारकामध्ये नायट्रोजन संख्या 2 आहे, नंतर 2 लिहिले. उत्पादितामध्ये इन प्रॉडक्ट नायट्रोजन 1, उत्पादकामध्ये नायट्रोजन 1 आहेत, नंतर 1 लिहिले. हायड्रोजन अभिकारकामध्ये रिॲक्टंटमध्ये 2 आहेत, नंतर 2 लिहिले. इन प्रॉडक्ट हायड्रोजन 3, उत्पादितामध्ये हायड्रोजन 3 आहेत, नंतर 3 लिहिले. टेबलचं निरीक्षण करा. नायट्रोजन डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला 1 आहेत, म्हणजे असंतुलित आहे, अणुसंख्या असंतुलित आहे. हायड्रोजन डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला 3 आहेत, इथं हायड्रोजनची अणुसंख्या असंतुलित आहे, म्हणून हे असंतुलित समीकरण आहे, अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. इन स्टेप 3, इक्विलाइज हायड्रोजन ॲटम्स ऑन बोथ साइड्स.
प्रथम हायड्रोजनचे अणू दोन्ही बाजूला समान करून घेऊ, करून घेऊ. संतुलित करत असताना पुन्हा या पद्धतीनं तक्ता आखून घ्या. हायड्रोजन ॲटम्स ज्या मूलद्रव्याचे अणू आपण संतुलित करणार आहोत त्याचं नाव या ठिकाणी लिहा. हायड्रोजन ॲटम्स इन रिॲक्टंट, अभिकारकामध्ये हायड्रोजनचे अणू किती आहेत. इन प्रॉडक्ट्स, उत्पादितामध्ये हायड्रोजनचे अणू किती आहेत. इनिशियली, सुरुवातीला. इन रिॲक्टंट, अभिकारकामध्ये हायड्रोजनचे अणू 2 आहेत, तर 2 लिहिले. इन प्रोडक्ट, उत्पादितामध्ये हायड्रोजनचे अणू 3 आहेत आणि इथे 3 लिहिले. टू बॅलन्स, संतुलित करताना आता आपल्याला संतुलित करायचे आहेत. इथे 2 आहेत, इथे 3 आहेत. हे 3 आहेत असे इथे खालील्या, हे 2 आहेत असे इथे खाल्लेले. त्याला 3 दोन्हीकडे समान संख्येनं गुणा. इथे 3 गुणले, इकडे पण 3 गुणले. दोन्हीकडं 3 2 6, 3 2 6. हा जो सहगुणक आपण घेतलेला आहे तो कुठं लिहायचा. नाव द इक्वेशन बिकम्स, हे समीकरण या पद्धतीनं आपण लिहिणार आहोत. N2 + 3H2. आता आपण या डाव्या बाजूला हा सहगुणक घेतलेला आहे, हा सहगुणक डाव्या बाजूला घ्यायचा. 3H2 या बाजूला आपण या 3ला 2 गुणलेला आहे, 2 हा सहगुणक घ्यायचा आणि तो आपण उजव्या बाजूला घ्यायचा. 2NH3. या पद्धतीने समीकरण होईल. N2 + 3H2 = 2NH3. आता दोन्हीकडं अणुसंख्या मोजा. N2 नायट्रोजन 2, हायड्रोजन 3 2 6. डाव्या बाजूला नायट्रोजन 2 आहेत, उजव्या बाजूला नायट्रोजन 2 झाले. हायड्रोजन 3 2 6, उजव्या बाजूला हायड्रोजन 3 2 6. दोन्हीकडे अणुसंख्या समान आहे. द नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साइड्स आर इक्वल, दोन्हीकडे अणुसंख्या समान आहे. हेन्स द बॅलन्स्ड इक्वेशन इज N2 + 3H2 = 2NH3. संतुलित समीकरण या पद्धतीने द्या. नाव इंडिकेट द फिजिकल अँड स्टेट्स ऑफ द रिॲक्टन्स अँड प्रॉडक्ट्स. अभिकारकाचे यांच्या भौतिक अवस्था समीकरणामध्ये द्या. N2 म्हणजे नायट्रोजन वायू, नायट्रोजन गॅस म्हणून कंसामध्ये G येते. हायड्रोजन हा देखील वायू आहे म्हणून कंसामध्ये G. 2NH3 अमोनिया वायू, हा देखील वायू असल्यामुळे कंसामध्ये G. या पद्धतीने त्यांच्या भौतिक अवस्था लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल. when calcium chloride reacts with sulfuric acid to form calcium sulfate and hydrochloric acid. कॅल्शियम क्लोराईडची सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम सल्फेट तयार होते आणि हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. स्टेप फर्स्ट, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड इक्वेशन. शाब्दिक समीकरण जे दिलेले असेल त्याचे रासायनिक समीकरण या पद्धतीने लिहून घ्या. CaCl2 + H2SO4 = CaSO4 + HCl. स्टेप सेकंड, राईट द नंबर ऑफ आयटम्स ऑफ ईच एलिमेंट इन द अनबॅलन्स्ड ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. हे असंतुलित समीकरण आहे, त्या समीकरणातील सर्व अणूंची संख्या दोन्ही बाजूला लिहा. या पद्धतीने टेबल तयार करून घ्या. एलिमेंट, नंबर ऑफ आयटम्स इन रिॲक्टंट्स, नंबर ऑफ आयटम्स इन प्रॉडक्ट. मूलद्रव्ये, अभिकारकामध्ये अणुसंख्या आणि उत्पादितामध्ये असणारी अणुसंख्या. तर या समीकरणामध्ये एकूण किती प्रकारचे मूलद्रव्ये आहेत. कॅल्शियम 1, क्लोरीन 2, हायड्रोजन 3, सल्फर 4 आणि ऑक्सिजन 5. 5 प्रकारचे मूलद्रव्ये आहेत. 5 आडव्या ओळी आपण घ्या. मूलद्रव्याच्यामध्ये कॉलममध्ये मूलद्रव्यांच्या संज्ञा आल्या. कॅल्शियम, Cl, क्लोरीन, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन. दोन्ही बाजूला अणुसंख्या मोजून द्या. कॅल्शियम डाव्या बाजूला 1 आहेत, उजव्या बाजूला 1 आहेत. क्लोरीन डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला 1 आहे. इथं हा 1 अंक असतो पण लिहिला जात नाही, 1 समजायचा. क्लोरीन 1. हायड्रोजन डाव्या बाजूला 2 आहेत, हे 2 लिहिले. उजव्या बाजूला हायड्रोजन 1 आहे, 1 लिहिलं. सल्फर डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला देखील 1 आहे. ऑक्सिजन डाव्या बाजूला 4 आहेत, उजव्या बाजूला देखील
4 आहेत. या टेबलचं निरीक्षण केल्यानंतर कोणकोणती मूलद्रव्ये संतुलित आहेत पाहू. कॅल्शियम दोन्हीकडे 1 आहेत, म्हणजे संतुलित आहेत, अणुसंख्या समान आहे. क्लोरीन डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 1, अणुसंख्या समान नाही आहे. हायड्रोजन डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 1, अणुसंख्या समान नाही आहे. सल्फर डाव्या बाजूला 1, उजव्या बाजूला 1, अणुसंख्या समान आहे. ऑक्सिजन डाव्या बाजूला 4, उजव्या बाजूला 4 समान आहेत. या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम आणि हायड्रोजनचे अणू संतुलित करावे लागतील, म्हणून हे असंतुलित समीकरण आहे. पहिल्यांदा हायड्रोजनच्या अणूंची संख्या समान करू दोन्ही बाजूला. हायड्रोजन ॲटम्स, हायड्रोजनचे अणू इन रिॲक्टन्स, अभिकारकामध्ये. आता रिॲक्टन्स अभिकारकामध्ये H2SO4 मध्ये इथं हायड्रोजनचे अणू आहेत. इन प्रॉडक्ट्स HCl, ह्या HCl या उत्पादनामध्ये हायड्रोजनचे अणू आहेत. HCl सुरुवातीला H2SO4 मध्ये हायड्रोजनचे अणू 2 आहेत, 2 लिहिलं. उत्पादनामध्ये हायड्रोजनचे अणू 1 आहे, म्हणजे 1 लिहिलं. टू बॅलन्स, संतुलित करताना आता आपल्याला उजव्या बाजूला हायड्रोजन अणू संतुलित करावे लागतील. हा 1 आहे तसा इथे लिहिला, हे 2 आहेत असे खाली लिहिले. इकडे 2 आहेत, इकडे पण 2 होण्यासाठी या 1ला ह्या 2नं गुणले. इकडे 2 झाले, इकडे 2 झाले. द इक्वेशन बिकम्स, आता हे समीकरण या पद्धतीने होईल. CaCl2 + H2SO4. हा सहगुणक आपण उजव्या बाजूला घेतलेला आहे, तो उजव्या बाजूला लिहायचा. CaSO4 + 2HCl. HClला पाठीमागे सहगुणक हा 2 लिहायचा. द नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साईड्स आर इक्वल. आता पुन्हा या समीकरणाद्वारे दोन्हीकडे अणुसंख्या मोजा. कॅल्शियम 1 आहे, इथं 1 आहे. क्लोरीन 2 आहेत, क्लोरीन 2 आहेत. हायड्रोजन 2 आहेत, हायड्रोजन 2 आहेत. सल्फर 1 आहे, सल्फर 1 आहे. ऑक्सिजन 4 आहेत, ऑक्सिजन 4 आहे. दोन्ही बाजूला अणुसंख्या समान आहे, म्हणून हे संतुलित समीकरण आहे. दिस इक्वेशन इज नोन ॲज बॅलन्स्ड इक्वेशन. CaCl2 + H2SO4 gives rise to CaSO4 + 2HCl. Now indicate the physical state of the reactants and products. या समीकरणामध्ये अभिक्रियाकारके आणि उत्पादके यांच्या भौतिक अवस्था द्या. CaCl2 कॅल्शियम क्लोराईड स्थायू अवस्थेमध्ये असते, म्हणून S. H2SO4 द्रव अवस्थेमध्ये, म्हणून L. CaSO4 कॅल्शियम सल्फेट तयार होतं स्थायू अवस्थेमध्ये, म्हणून S. 2HCl. HCl हे लिक्विड आहे द्रव अवस्थेमध्ये, म्हणून L. या पद्धतीने स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 7 मधील सर्व समीकरणे संतुलित करून घ्या.